मंडळाचे सर्व मार्गदर्शक आणि सर्व कार्यकर्ते, या कार्यक्रमाचे आयोजक सर्वांना मी नमस्कार करते। तसेच उपस्थित सेवक सेविका बालगोपाळ या सर्वांना माझा नमस्कार। बघा, या ठिकाणी अतिशय सुंदर सामूहिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या आयोजकांनी, या गावाच्या मार्गदर्शकांनी, आजूबाजूच्या परिसरातील मार्गदर्शकांनी अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्याला कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनाची गरज आहे। मार्गदर्शन मिळालं की सेवकांना समाधान मिळते, किंवा एखाद्या ज्या मार्गदर्शनातून सेवक त्यांची झालेली चूक सुधारणा होत असते। यासाठी हे सेवक संमेलनाची चर्चा बैठक चालत असते, आपली पंधरवाडी आठवडी चर्चा बैठक चालत असते, गावागावामध्ये चर्चासत्र चालत असते आणि याच माध्यमातून आपल्या जीवनाचा सुधार होत असते। या ठिकाणी मला आज भव्य सेवक संमेलन 3 ठिकाणी आहे। वर्धेला आहे, माझे मिस्टर रवींद्रजी गायधन साहेब मंडळाचे अध्यक्ष, ते तिथे गेले आणि त्यांचे शब्द होते की तू या गावाला जा, चिचाळ या गावाला, आणि आम्ही इथे आलो या कार्यक्रमाला। मला वाटते आणखी परत मौदा खात या ठिकाणी जनरल सामूहिक हवन कार्य आहे। सेवक संख्या खूप वाढलेली आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येकाला असं वाटते की आमच्या गावात आणि आमच्या परिसरात प्रचार झाला पाहिजे, आणि प्रचार म्हणजे एकामेकाचं मार्गदर्शन झालं पाहिजे, त्यातून आमच्या जीवनाची सुधारणा झाली पाहिजे। हाच त्या मागचा हेतू आहे। आमचे भोंडेकर साहेब बोलता बोलता बोलले की जुमदे बाबांनी म्हटलं की मानव बेईमान आहे, चुकीचा शब्द आहे। बाबा हनुमानजींनी म्हटलं होतं जुमदे बाबांना कि मानव बेईमान है, मैं मानव पे कदापि विश्वास नहीं करता। हा शब्द बाबा हनुमानजी, बाबा जुमदेवजी जेव्हा देहभान झाले होते त्यावेळेस बाबा हनुमानजीचे शब्द होते ते, आणि खरंच बाबांचे शब्द खरे आहे। हा तर बाबा हनुमानजीचे हे शब्द होते, आणि बाबा जुमदेवजींनी अतिशय कष्टातून ही कृपा साकारलेली आहे। अतिशय कष्ट केले, आम्ही दुःखात होतो आणि आमचं कुठेही थारा लागत नव्हता, आम्हाला कोणी विचारत नव्हतं, ना नातेवाईक विचारत होते, नाही आम्हाला आमचे मित्रमंडळी, नाही आम्हाला कोणी शेजाऱ्यांनी सांभाळलं सावरलं जर असेल आम्हाला आमचं जीवन, तर केवळ आणि केवळ ह्या भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने, बाबा जुमदेवजीच्या आशीर्वादाने आपलं जीवन सांभाळलं गेलं। तुम्ही आम्ही जेव्हा दुःखात होतो आणि जेव्हा मार्गदर्शनासाठी मार्गदर्शकाच्या घरी गेलो तेवढे कष्ट झाले नाही हो। मार्गदर्शकांनी एक शब्द दिला आणि तुमचं दुःख दूर झालं। पण बाबा जुमदेवजी थोडे मागे जा आणि तो विचार करा की आमच्या जुमदेव बाबांनी काय कष्ट केले, आणि त्या कष्टातून ही कृपा साकारल्या गेली। आणि त्यासोबतच वाराणसी आईला किती त्रास झाला असेल हे फक्त त्या मातेला माहीत होतं। त्या मातेने ते कष्ट सहन केले, बाबांनी त्रिताल हवन केलं आणि त्यामागे आईचा संपूर्ण पाठिंबा होता। आई सुद्धा रात्र जाग्या राहून आईने सुद्धा त्रिताल हवनाची तयारी आईने सुद्धा करून दिली, आणि बाबा जुमदेवजींनी ते हवन कार्य घडवले। ही कृपा आपल्याला आम्हाला मिळाली। खूप साधी कृपा आहे, पण तेवढंच नियमात बसून जर आपण साकारलं तर कठीणही तेवढंच आहे। नियमावली आहे आपल्याजवळ, आणि नियमावलीचं वाचन जर केलं तर तुमचं कोणी काही बिघडवू शकत नाही आणि कुणाचा आधार घेण्याची गरज नाही। इतकं सुंदर त्या पुस्तकामध्ये नियम लिहिलेले आहे, आणि एक एक शब्द असा वजनदार आहे, तो आम्हाला शिकण्यासारखा आहे। म्हणून आम्हाला आज शिकण्याची गरज आहे, आम्ही शिकवण्यासाठी नाही आलो, आम्हाला शिकण्याची गरज आहे, म्हणून आम्ही इथे या संख्येने जमा झालेलो आहोत। आम्ही मार्गदर्शनासाठी या ठिकाणी जमा झालेलो आहोत। आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, राजकीय भाषेची गरज नाही आहे। या ठिकाणी राजकारणाच्या ठिकाणी असू द्या, मार्गदर्शन हे भगवत कार्याचं मार्गदर्शनासारखंच झालं पाहिजे। हा नियम बाबा जुमदेवजीचा आहे। बाबा जुमदेवजींनी सांगितले आहे, हर नेता आपल्या मागे धावणार आहे, आपल्याला नेत्याच्या मागे धावण्याची गरज नाही। हे आमच्या बाबा जुमदेवजीचे शब्द आहे, हे तुम्ही आपल्या कानात ठेवा। या गोष्टीची गरज आहे आम्हाला, आमच्या बाबाच्या कार्याला समोर नेण्याची गरज आहे।
मंडळाला सहकार्य करण्याची गरज आहे. यापूर्वी मागील मंडळाचे पदाधिकारी होते, निव्वळ राजकीय वातावरण तयार होतं, परंतु मे महिन्यामध्ये ही निवडणूक झाली आणि नवीन मंडळाला तुम्ही भरघोष मताने निवडून दिलं. आज मंडळाचे पदाधिकारी त्या ठिकाणी स्थापन झालेले आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्याच्या मुखातून केवळ आणि केवळ मार्गदर्शन निघत असते. असं सुंदर कार्य प्रत्येक ठिकाणी घडत आहे. कारण मी सुद्धा कार्यक्रमात जात आहे, मी सुद्धा बघत आहे की कुठे काय मार्गदर्शन होत आहे. म्हणून आपल्याला मार्गदर्शन शिकवलेलं आहे. बाबांनी चांगला रस्ता दिलेला आपल्याला. आपलं जीवन खूप सुखी झालेलं आहे. आम्ही या असा दिवस कधी पाहिला नसता जर आम्हाला महान त्यागी बाबा जुमदेवजी जर मिळाले नसते, हा महामानव जर मिळाले नसते, तर आम्ही हा दिवस पाहिला नसता. एवढं सुंदर सुखमय आमचं जीवन तयार झालेलं आहे. आमचे मुलं शिक्षणाकडे वळलेले आहे आणि मुलांना शिकवणं हे सुद्धा काळाची गरज आहे. शिक्षणावर बराच मार्गदर्शन झालं, खूप गरजेचं आहे. तुम्ही 2000ची साडी घालणं महत्त्वाची नाही, 200 रुपयाची साडी घालून जर माझ्या महिला सेविका या ठिकाणी आल्या तर तुम्हाला कोणी म्हणणार नाही की ताई तुम्ही 200 रुपयाची साडी का घातली. परंतु आपला मुलगा जर शिकला तर आई वडिलाचं हृदय मोठं होत असते आणि चार चौघात चर्चा होत असते, बाई तुमचा मुलगा एक क्लास 1 ऑफिसर झालेला आहे, एक डॉक्टर झालेला आहे, की एखादा नेता झालेला आहे. जेव्हा तुमच्या मुलांचं कौतुक होते तेव्हा आई वडिलांचं हृदय चौडं होत असते आणि तीच आपली संपत्ती असते. म्हणून मुलांकडे लक्ष द्या. घरात आमचे पती जर 20,000 रुपये महिना कमवत असेल तर त्यातून 5,000 रुपये आम्हाला कसे वाचवता येईल याकडे सुद्धा महिलांनी काटकसरीने लक्ष ठेवा. ती सुद्धा खूप गरज आहे. माझे पती जर 50,000 कमवत असेल तर 10,000 रुपये कसे वाचवता येईल, माझ्या मुलाच्या शिक्षणात कामात आणता येईल, हा विषयाला धरून आपला संसार चालवण्याची गरज आहे. म्हणून याकडे सुद्धा लक्ष ठेवा. मुलींना चांगले संस्कार द्या. परमात्मा एकची सेविका मुलगी असते. दुसऱ्याच्या घरी अनेकवाल्याच्या घरी जर गेली तर तिचं नाव या परमात्मा सेविकाच्या मुलीसारखंच व्हायला पाहिजे. त्या मुलीनी मी सेवकाची मुलगी आहो हाच प्रकार तिथे गाजवला पाहिजे आपल्या सासरी, त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्या मित्रमंडळामध्ये आणि त्या घरामध्ये तुमचं नावाचं कौतुक होईल. कुणाची मुलगी तर सेवकाची मुलगी आमच्या घरी आहे. म्हणून मुलींना सुद्धा चांगले संस्कार द्या. नाहीतर आमचा मुलगा पांठेल्यावर टपरीवर बसला राहील, बिडी सिगारेट पेईल आमच्या सेवकाचा मुलगा, आणि आमची मुलगी गाडी घेऊन जाईल आणि कुठेतरी टवाळक्या करत राहील. ही सेवकाची शिकवण नाही आहे. याकडे लक्ष द्या. आई वडिलांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपल्या मुलांना बालपणापासून घरात संस्कार द्या. बालपणापासून कोणाची वस्तू उचलून आणली असेल तर त्याला तेव्हाच सांभाळा की बाबा रे ही वस्तू आणलेली आहे, ही लगेच वापस करा. आणि तेव्हापासून त्या मुलांना त्या संस्कार घडत येत असते. मी माझ्या मुलांना घडवलं, मला तुमचं माहिती नाही. माझी मुलगी मी चांगली संस्कारी घडवली आणि माझा मुलगा 29 वर्षाचा माझा मुलगा माझ्या घरात आहे. माझ्या मुलाचे मला आतापर्यंत 4 फोन आले, मम्मी तू पोहोचली का, मम्मी तू कुठे आहे, कोणत्या गावाला गेली, हे सगळं विचारपूस करत असते. आणि आमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टींनी बरोबर आहे. माझ्या घरामध्ये मी अन्नाला पण आज माझ्या बाबांनी मला इतकं सांभाळलेलं आहे. 25 वर्ष झाले मार्गात येऊन, रुपया नव्हता, उसनेची अगरबत्ती आणून लावली. 9 महिने मी स्वतः एकटीने अगरबत्ती लावली. आज माझ्या घरी परमेश्वराने मला खूप काही दिलेलं आहे. खूप इतकं दिलं आहे की मी माझ्या 2 पिढ्या खाईल तरी संपणार नाही, इतकं दिलेलं आहे. एवढी बाबाची महान कृपा माझ्यावर आहे. आपल्याला काय शिकवलं आहे, तत्वशब्द नियम शिकवलेला आहे. मुलांना संस्कार द्यायचे आहे. आपल्या त्या बाबाच्या तत्वशब्द नियमाचा आधार द्यायचा आपल्या मुलांना आणि त्याच गोष्टी त्यांच्या कानात टाकायच्या आहे की बाबा रे आपण परमात्माचे सेवक आहो आणि या सेवकासारखंच वागलं पाहिजे. माझा मुलगा कधीही आवाज उचलून बोलत नाही आणि कधीही कुठल्याही व्यवहारामध्ये कोणतेही व्यवहारात कोणताही गोंधळ करणार नाही. माझ्या मुलांनी जर घरातून 10,000 नेले ना, उरलेले 4 रुपये जरी आले असेल वापस, तर ते माझ्या घरात टेबलवर येऊन राहील आणि ती चिठ्ठी येऊन राहील. हा प्रकार मी माझ्या मुलांना घडवला. त्यातले 5 पैसेही माझ्या मुलाच्या खिशामध्ये जाणार नाही. हे बालपणापासून दिलेले संस्कार आहे. आजही घर भरलं असलं तरी मी चाबी कधी लपून ठेवत नाही किंवा माझ्यासोबत कधी राहत नाही. तिथेच बाजूला कुठेतरी असते, कोणाच्या मुलांच्या स्वाधीन सोडून देत असते. तेवढंच नाही तर माझ्या घरात एक
माझ्या जाऊचा भाऊ असतो, तेवढंच नाही तर माझ्या भाच्याचा मुलगा माझ्याजवळ आहे, माझ्या नंदेचा नातू माझ्याजवळ आहे. ते दोघं सुद्धा माझ्या घरचे चांगले संस्कार, ते 2 मुलं शिकले. माझा नातू जो आहे, माझ्या नंदेचा नातू, तो माझ्याशिवाय राहत नाही आणि त्याला जर पैसे लागले तर तो मागूनच घेईल. त्याला 50 रुपये लागेल की 10 रुपये लागेल. आता दरवाजा खोलायचा होता तर मला त्याचा फोन आला, आई मी दार खोलून वरती गच्चीवर जाऊ का? म्हणजे हे चांगले संस्कार बालपणापासून घडवावं लागते. आणि आई वडील जेवढे चांगले राहिले, त्यांचे बोलणं चांगलं राहिलं, त्यांची वागणूक चांगली राहिली, तर मुलं आपोआप पाहण्याने घडत असतात. त्यांना शिकवण्याची गरज पडत नाही. म्हणून या गोष्टीकडे महिला सेविकांनी या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवा. आमच्याही घरात फार गरिबीचं वातावरण होतं. घरात पैशा पाण्याची का कर्जबाजारी होतो. 2 पैशाची आवक नव्हती. आवक असली तरी माझे पती पूर्ण व्यसनी होते आणि त्या व्यसनामधून पूर्ण बर्बाद होतं. आमचं जीवन कसं साध्य होईल असं मला खूप विचार आला आणि मी माझ्या आते सासू आणि मामाजी, त्यांची मुलगी माझ्यासोबत आहे लताताई खोडे, यांच्याकडे मार्गदर्शकाकडे जाऊन मी माझी परिस्थिती ठेवली आणि माझ्या मार्गदर्शकांनी पहिल्या शब्दात म्हटलं होतं, रवी म्हणे तू जर तत्वशब्द नियमाने वागला ना म्हणे तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. शब्द अगदी माझ्या कानात आजही ठणठणते आहे तो शब्द. आणि त्या शब्दाकडे मी खरंच लक्ष ठेवलं आणि बाबा हनुमानजीला योग मागत राहिली की बाबा माझ्या जीवनाचा उद्धार हा तुम्हालाच करायचा आहे. त्या बाबाचे कार्य मिळाले मार्गदर्शकाकडून, चांगल्या अशा वाणीमध्ये शब्द मिळाले आणि कार्याची सुरुवात केली. त्याआधी 9 महिने अगरबत्ती लावली. अगरबत्ती लावायला होती नाही तर उसनेची बाजूच्या मुलीकडनं पैसे मागायला गेली. तिने पैसे न देता अगरबत्त्या दिल्या आणि ती उसनेची अगरबत्ती लावून परमेश्वराला विनंती केली आणि बाबांनी मला योग दिला. माझं जीवन खूप साध्य झालेलं आहे. माझ्या परिवारात खूप सुखमय वातावरण आहे. पती पत्नीमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. आणि आता तर एवढं बिझी शेड्यूल झालं का ते त्यांचे कार्यक्रम सांभाळतात आणि मी माझे कार्यक्रम सांभाळते. बाबा आपले तत्व शब्द जर नियम चांगले असेल तर बाबा आपल्या सोबत आहे आणि आपले कर्म चांगले, कर्मावर बोट ठेवलेलं आहे बाबा जुमदेवजींनी. तुमचे कर्म चांगले असेल तर फळ तुमच्या मागे धावल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जो योग मागाल ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याही पलीकडे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मात्र कर्म आपल्याला करायचे आहे, बाबांच्या शिकवणीवर चालायचं आहे. महिनाभर काम करत असतो आपण, कारण आपल्याला पैशाचे आपला परिवार चालवायचा आहे. पण एखाद्या दिवशी जर गावात कार्यक्रम राहिला, नवहवन राहिलं, त्यागाचं हवन राहिलं की एखादी चर्चा बैठक राहिली तर वेळ काढा. त्या चर्चा बैठकमध्ये जा. गावागावात एकतेचं वातावरण तयार करा. गावागावामध्ये सेविका असे की सेवक असे एकतेचं वातावरण तयार करा. 2 चर्चा बैठकी असेल तर 1 करा आणि त्या माध्यमातून एकतेमध्ये खूप ताकद आहे. ही एकता शिका. आम्हाला बाबांनी एकता शिकवलेलं आहे. परिवारात आणि सेवकात एकता कायम करा असं सांगितलेलं आहे. पण आपण परिवारातच एकता करत नाही तर आपल्या सेवकात एकता कुठून होणार आहे. म्हणून आपल्याला परिवारात एकता करायची आहे. सर्वात आधी घर दुरुस्त करा, त्यानंतर आपला गाव दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर पुढचा बाबांनी स्वप्न पाहिलंय भारत देशाला दुरुस्त करण्याचं, भारत देशाला जागवण्याचं स्वप्न पाहिलं आहे. म्हणून आधी आपण स्वतःपासून सुरुवात करा की मी माझ्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. मी जर माझ्यापासून सुधारणा केली असं प्रत्येकाने ठरवलं तर या भारत देशामध्ये या मानव धर्माचा झेंडा लागल्याशिवाय सुटणार नाही. म्हणून झेंडा आपल्यालाच लावायचा आहे. केवळ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नाही लावायचा आहे किंवा मार्गदर्शकांना नाही लावायचा आहे. आमच्या सेवकांची सुद्धा जबाबदारी आहे. आम्ही त्याच परी बाबाचे कार्य केले पाहिजे आणि आमचा बाजूवाला जागला पाहिजे. आमच्या बाजूवाल्याला माझ्या घरचं वातावरण कसं आहे हे समजलं पाहिजे. मी जेव्हा जेव्हा माझ्या मार्गदर्शकाच्या घरी जायची ना तेव्हा तेव्हा आमचे मामाजी घरी असले नसले तरी माझ्या मार्गदर्शिका मीराबाई चांदेकर या इतक्या सुंदर मार्गदर्शन करायच्या. नाही तर आजकाल मार्गदर्शकाची पत्नी बाहेरच येत नाही नमस्कार घ्यायला. का येत नाही? नमस्कारात चमत्कार आहे. आपल्या घरात कुणी आलं तर 1 ग्लास पाणी देऊ नका, परंतु त्यांच्या समोर नमस्कार घ्यायला या. नमस्कार हा
खूप महत्त्वपूर्ण आहे. बाबांनी आपल्याला ती आपली ओळख आहे, ती आपली शिकवण आहे. म्हणून याकडे लक्ष ठेवायचं आहे की आमच्या घरी आलेल्या सेवकाचा आदरपूर्वक नमस्कार झाला पाहिजे, आदरपूर्वक त्यांच्याशी बोललं पाहिजे. तुमच्या घरी जेवण करायला कोणी येत नाही, चहा प्यायला कोणी येत नाही. मार्गदर्शकांच्या घरी सेवक हा शब्द घ्यायला येत असतो. आलेला सेवक समाधानी होऊन गेला पाहिजे, हीच मानव धर्माची शिकवण आहे. सेवक दुःखी असतो, तो खूप त्रासलेला असतो, अतिशय गंभीर परिस्थितीत असतो आणि जेव्हा मार्गदर्शकाकडे जातो ना, त्यांचे जर चांगले शब्द मिळाले तर सेवक ते तेवढं प्रसन्नमय वातावरण घेऊन घरात जातो आणि तो एवढा मनोमन खुश असतो की मला माझ्या मार्गदर्शकाचे शब्द लाभले आहे आणि माझं जीवन सुखी बनेल. आणि सेवकांनी सुद्धा आपल्या कर्मावरच बोट ठेवायचं आहे की नाही, मीही या पुस्तकात दिलेल्या नियमाप्रमाणे कार्य करीन आणि मी मार्गदर्शकाच्या शब्दाप्रमाणे वागीन. पण मार्गदर्शकही कसा असावा, तो बाबाच्या तत्वशब्द नियमावर वागणाराच असावा. कारण आजकाल आता थोडंसं वातावरण बिखरलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी पाहतं. पण मार्गदर्शकांनी सुद्धा बाबाच्या तत्वशब्द नियमावर वागण्याचा प्रयत्न करावा. सेवकांनी सुद्धा त्याच परी त्याच पावले चालण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या घराला गावाला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा. नाही ते एकाचे दोन करण्यात काही अर्थ नाही आहे. पारडी या परिसराचं उदाहरण देते. हळदी कुंकाची आता तीळ संक्रांत नुकतीच गेलेली आहे. हळदी कुंकवाचे कार्यक्रम आम्ही आमच्या परिसरामध्ये एकत्रित कार्यक्रम केलेले आहे. आमच्या खरबी बहादुरा गावाला केला, खरबी बहादुरा तरोडी मिळून एक कार्यक्रम केला. आमच्या मार्गदर्शकांनी पहिल्याच शब्दात होकार दिला. दुसरी गोष्ट, मंडळाचे कोषाध्यक्ष सुभाषभाऊ दहेकरजी यांनी 15 मार्गदर्शक आहे पारडी या परिसरामध्ये, 15ही मार्गदर्शकांना बसवून एकत्रित हळदी कुंकुम सेविकांचा कार्यक्रम घेण्याचा आदेश दिला. 10 मार्गदर्शकांचा शहरी भागामध्ये 10,000 महिलांचा कार्यक्रम, तिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. आणि बाहेर गाव त्या परिसरातले 5 मार्गदर्शक होते, बाहेर गाव पडत होते, तर त्यांना दोन कार्यक्रमात विभागल्या गेलं आणि एकतेचा कार्यक्रम, असा सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित झाला, पार पडला. म्हणून हे शिकवण आपल्याला बाबांनी दिलेली आहे, एकतेच्या कार्याची दिलेली आहे. शेवटपर्यंत तुम्ही एकतेच्या कार्याकडे लक्ष ठेवा आणि बाबांच्या या शिकवणीवर चाला. तुमचं कोणीही काही बिघडवणार नाही. तुम्ही जे जे मागाल ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि जे नाही मागाल तेही मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी बराच वेळ घेतला त्याबद्दल माफी मागते आणि मी माझे 2 शब्द इथेच थांबवते. सर्वांना माझा नमस्कार.